जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरातील महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन केलाय। यावेळी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरात महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचा रोजगार बुडाला आहे। व्यापार ठप्प झाल्यानं नाहक त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे पाणी येण्याची वेळ आणि वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ एकच होत असल्यानं नागरिकांना पाणी मिळत नाहीये। तसेच अव्वाच्या सव्वा वीज बिल देऊन वीज ग्राहकांची आर्थिक लूट होतीये। याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या होत्या। अखेर कॅम्प 5 मधील नागरिकांनी एकत्र येत आकाश कॉलनी येथील महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, ज्ञानेश्वर करवंदे, गणेश चौगुले, राजू घड्याली, आदिनाथ कोरडे, निलेश शिंदे, गणेश शिंदे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आज उल्हासनगर 5 मधील गायकवाडपाडा असेल, आकाश कॉलनी असेल, दुर्गादेवी पाडा असेल, नेहरू नगर असेल, तानाजी नगर असेल, चालिया मंदिर असेल, 36 सेक्शन असेल, हे सर्वांच्या वतीने सार्वजनिक मोर्चा महावितरणवरती काढण्यात आला। गेले 15 ते 20 दिवस झाले दिवसातून 7 वेळा 8 वेळा लाईट बंद होते आणि ते 5-5, 6-6 तास। आज या ठिकाणी आपण पाहिलं तर उल्हासनगर 5 मध्ये मोठ्या प्रमाणात जीन्सचा व्यापार चालतो। जीन्सचे शोरूम आहेत, त्याचे शिलाईचे कारखाने आहेत, पॅकिंगचे कारखाने आहेत, त्याच्यानंतर परत घरोघरी घरगुती व्यवसाय असतो। कोणाचं लेडीज पेटीकोट शिवतात, यानंतर गाऊन शिवतात, धागे काटण्याचं काम असतं आणि लाईट 5 आणि 6 तास जर लाईट गेली तर लोकांचा रोजगार चालणार कसा? रोजगार नाही, जर व्यवसाय नाही चालला तर रोजगार त्यांना मिळणार नाही। रोजगार नाही मिळाला या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या कुटुंब चालवण्यावरती, मुलांचं शिक्षण कसं करतील, त्यांचं घर कसं चालवतील, ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात आणि आता सध्या समोर आपल्या समोरच आहे। आणि यानंतर आमच्याकडं 2 दिवसातून एकदा पाणी येतं। ज्या वेळेस पाणी येईल त्याच वेळेस लाईट बंद असते यांची। ह्या सगळ्या गोष्टी करून स्थानिक लोक खूप परेशान झाले, ते वैतागले ह्या लाईट MSEBच्या कारोबाराला। त्यामुळं आज आम्ही मोर्चा काढला। आज आपण बघतोय ज्या लोकांचे जुने मीटर, चांगले मीटर आहेत, ते मीटर काढून दुसरे नवीन मीटर लावत आहेत अदानीचे। ज्या कंझ्युमरला 1200 रुपये बिल येतो त्या अदानीच्या मीटर लावल्यामुळं 2500 बिल यायला लागला। म्हणजे बाकीचं बिल वाढला कसा? या सगळ्या गोष्टी आहेत। आणि आपण बघतोय की एखादा कंझ्युमर असेल, तो लाईट कमी वापरत असेल, कधी जास्त वापरतो, मग कमी जास्त वापरला तर त्याचा बिल कमी जास्त व्हायला पाहिजे की नाही? मग हे लोक बोलतात नाही, मागच्या महिन्यात तुम्हाला 2000 आला तर आता 1500 कसा आला? ते सरसकटा बिल लावून देतात। कधी मीटर स्लो चालतो, कधी मीटर फॉल्टी होतो। हा कोणाचा प्रॉब्लेम आहे? कंझ्युमरचा प्रॉब्लेम का MSEBचा? MSEBचा प्रॉब्लेम आहे ना। पण ह्या सगळ्या गोष्टीचा भार ह्या कंझ्युमरला ते भोगावं लागतात। त्यांच्यावरती रिकव्हरी चार्ज लावतात, अनेक प्रकारचे चार्ज लावून त्यांना नाहक त्रास करून त्यांना अमाप पैसा त्यांच्याकडून वसूल करतात। असं हे MSEBवाल्यांचा त्रास, भरपूर लोकांना त्रास आहे। आणि म्हणूनच आम्ही आज 5 नंबरच्या सार्वजनिक मोर्चा सर्वांच्या वतीनं काढण्यात आला होता। या ठिकाणी खूप पाऊस असताना सुद्धा बऱ्यापैकी लोक आले आणि MSEBला आम्ही साहेबांना लेटर दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, येत्या शनिवारपर्यंत तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, ती लाईट जी आपण जाते लोड शेडिंग आता करतायत, ती त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं की अंबरनाथचा जो फीडर आहे, जे आपल्याला तिथून लाईट सप्लाय होते, तर ते एक फीडर बंद पडलेलं आहे। तर त्याचे जे दुसरा जो फीडर चालू आहे, तर त्या फीडरच्या माध्यमातून इकडं लाईट सप्लाय करत आहेत। ते 2 तास 5 नंबरला 2 तास गायकवाडपाडा 2 तास असं करून ते लोड शेडिंग करत ते लाईटचा पुरवठा करत आहेत। पण ते बोलले शनिवारपर्यंत आपण त्याचा सगळं काही पूर्ववत करू। कालच तेजश्रीला यांच्या हेड ऑफिसला आमदार साहेब होते, चौधरी साहेब होते, आमचे महानगर प्रमुख शिवसेनेचे, यांच्या माध्यमातून मोठी मीटिंग या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी सुद्धा आमच्या वतीने, स्थानिकांच्या वतीनं, अंबरनाथ असून उल्हासनगर असो, यांच्या वतीने मुद्दे मांडण्यात आले। हे स्थानिकांचे मुद्दे, स्थानिक नागरिकांचेच मुद्दे, जो आता आपण विषय मांडला तेच विषय त्यांनी तिथं मांडले आणि त्यांना सुद्धा आश्वासन दिले, येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमचे सगळे काही प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील, असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। आणि या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचं लेटर आम्ही साहेबांना देऊन या ठिकाणी मोर्चा आम्ही समाप्त केला। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में
ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर। नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिशेस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।